करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी तलावाच्या स्वच्छता आणि पुनर्जीवनासाठीची कृती योजना तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात या संदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोराडी येथील सुमारे 550 एकरचा हा विस्तीर्ण तलाव गेल्या काही काळापासून गंभीर प्रदूषणाचा सामना करत आहे. नगरपालिका आणि गावांमधून येणारे दूषित पाणी तलावात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील, असं मुंडे यांनी आज स्पष्ट केलं. या प्रस्तावावर पर्यावरण विभागाने पुढील 8 दिवसात सादरीकरण करावं, असंही निर्देश त्यांनी दिले. मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या आरोग्याशी होणारी हेळसांड थांबवून तिथल्या आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. मंत्रालयात आज सार्वजनिक आरोग्य विभागाकडील नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या प्रलंबित विषयांबाबत बैठक पार पडली. दोन्ही जिल्ह्यातील आरोग्य प्रकल्पांच्या रखडलेल्या कामावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आगामी मान्सून काळात नागरिकांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळावा या उद्देशाने महावितरणातर्फे मान्सूनपूर्व कामाचं नियोजन करण्यात आलं आहे. या नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे उद्या शहरातील विविध विभागातील वीज पुरवठा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वर्धा इथं आज 42°C इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं, तर नागपूरचं कमाल तापमान 40.7° इतकं नोंदवण्यात आलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे येत्या 6 जून रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच MA, PG डिप्लोमा आणि योग थेरपीसह विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असं आवाहन विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी केलं आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.